वेलकम टू प्रो ट्रेडर फॅमिली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक दुसरा चार्ट पॅटर्न बघणार आहोत. तो म्हणजे डबल बॉटम चार्ट पॅटर्न. आता हा डबल बॉटम चार्ट पॅटर्न कसा फॉर्म होतो, त्याचे स्टॉप लॉस काय असतात, कुठे एंट्री घ्यायची, कुठे एक्झिट घ्यायचं, आपले टार्गेट काय असतील, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याला डब्ल्यू चार्ट पॅटर्न असं पण म्हणतात. एखादा डब्ल्यू शेपचा ट्रेंड लाईन ड्रॉ होते. इथं बघितलं तुम्ही तर डब्ल्यू शेपचा हा चार्ट ग्राफ प्रिंट झालेला दिसतो. त्याच्यामुळे याला डब्ल्यू चार्ट पॅटर्न असं पण म्हणतात. आणि डबल बॉटम चार्ट पॅटर्न का म्हणतात, कारण एका पर्टिक्युलर लेवलवरून इथं या पर्टिक्युलर लेवलवरून हा चार्ट पर्टिक्युलर लेवल ही सपोर्ट ॲक्ट करते या चार्टसाठी. त्याच्यामुळे याला काय म्हणतात, डबल बॉटम चार्ट पॅटर्न. आणि हा डब्ल्यूचा जो सेंटर पॉईंट आहे ना, तो तिथून जर तुम्ही एक लाईन ड्रॉ केली तर त्याला नेक लाईन म्हणतात. तर हा डबल बॉटम चार्ट पॅटर्न असा बनतो. तर इथं मी लाईव्ह म्हणजे ऑन चार्ट पण सांगणार आहे की आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असतं. जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये ड्रॉ केलं होतं, आणि सपोर्ट कुठे असणार, रेजिस्टन्स कुठे असणार तुमचा, नंतर तुमचं स्टॉप लॉस कुठे असणार, एंट्री कुठे करायची, हे सगळं आपण बघणार आहोत. इथे इन्फोसिसचं मी एक्झाम्पल घेणार आहे. त्याच्यामध्ये वन डेचे टाइम फ्रेम मी सेट केलेले आहे. त्याच्यामध्ये बघा डब्ल्यू चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे. ही नेकलाईन मी तुम्हाला जे म्हटलं ते डब्ल्यूचा जो सेंटर पॉईंट आहे ना, तिथून एक लाईन ड्रॉ केली आणि तिथं ब्रेकआउट दिलं, तिथं एंट्री घ्यायची. ठीक आहे, ते आपण बघणार आहोत आता पुढे, एंट्री कुठे घ्यायची, एक्झिट कुठे करायचं ते. नंतर BPCLचा पण एक्झाम्पल आहे. इथे पण डब्ल्यू चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे आणि तिथं आपण नेकलाईनला सपोर्ट ड्रॉ करून तिथं पण एंट्री घेतलेली आहे. ठीक आहे, तर डब्ल्यू चार्ट पॅटर्न असा असतो. डब्ल्यू शेपचं चार्ट पॅटर्न प्रिंट होतो. ठीक आहे, आणि डब्ल्यू चार्ट पॅटर्न जर ब्रेकआउट झालं तर अपवर्ड मुवमेंट होते, एवढं लक्षात ठेवा. असा डबल टॉप पण पॅटर्न असतो, पण ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये डबल टॉप पॅटर्न आपण बघूया. सध्या आपण हा डबल बॉटम चार्ट पॅटर्न बघूया. ठीक आहे, तर मी तुम्हाला घेऊन जातो tradingview.com स्क्रीनवरती. tradingview.comचा चार्ट मी ओपन केलेला आहे. इथं माझी वॉचलिस्ट आहे. वॉचलिस्ट कशी वगैरे ॲड करायची ना, तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की वॉचलिस्ट कशी ॲड करायची वगैरे, तर ते बघू शकता तुम्ही. आता इथं मी इन्फोसिसचा वन डेची टाइम फ्रेम सेट केली. टाइम फ्रेम इथून चेंज करतात, हे तुम्हाला माहिती आहे. 15 मिनिटं, 1 महिना, किती पण वेळ तुम्ही सेट करू शकता. ठीक आहे, तर ट्रेन लाईन कशी ड्रॉ करायची मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा की मी हे ड्रॉ केलेलं आधी डिलीट करतो. ठीक आहे, हे पण मी डिलीट करतो. ठीक आहे, तर हा इन्फोसिसचा वन डेचा चार्ट आहे. मला माहिती आहे इथं डबल बॉटम तयार झालेला आहे, दिसते मला. इथून पुढं काय होणार आहे ते मला माहिती नाही. ठीक आहे, डबल बॉटम हे तर दिसलं तुम्हाला. डबल बॉटम तयार झाल्यावरती मी इथे गेलो. इथं एक ऑप्शन आहे हॉरिझॉन्टल लाईन म्हणून, त्याच्यावरती मी क्लिक केलं आणि इथं मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. फक्त क्लिक करायचे, ऑटोमॅटिकली ड्रॉ होईल. ठीक आहे, तर हा पहिला बॉटम, हा दुसरा बॉटम, डबल बॉटम तयार झालेला आहे मला दिसलं. नंतर मी काय करणार, ट्रेन लाईन ड्रॉ करून घेऊया, म्हणजे तुम्हाला समजेल की डब्ल्यू चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे. मी काय करतो, इथे जातो, एक मिनिट, सॉरी, पाथमध्ये जातो. इथे गेलो, मी ब्रशचा सिम्बॉल आहे तिथे गेलो आणि पाथमध्ये गेलो. तर याचा एक डब्ल्यू काढून घेऊया आपण. एक इथं दिसतंय मला डब्ल्यू, इथं टच झाला आणि वरती गेला. ठीक नाही, आपल्याला एवढंच माहिती आहे ना सध्या तरी, हा वरती गेला एवढं माहिती आहे मला. पुढे काय होणार आहे माहिती नाही. नंतर मी काय करणार की तो जो नेकलाईन आहे, म्हणजे जिथं डब्ल्यूचा सेंटर आहे, तिथं मी आणखी एक ट्रेन लाईन काढून घेणार. ठीक आहे, आणखी एक मी ट्रेंड लाईन काढून घेणार आहे. ठीक आहे, तर नेकलाईनला मी आणखी एक लाईन ड्रॉ करतोय. तर मी इथून लाईन सिलेक्ट केली, हॉरिझॉन्टल लाईन, आणि इथे नेकलाईनला मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, थोडीशी खाली घेऊयात. ठीक आहे,
तर आता मला काय करायचं आहे की मला हे तर माहिती झालं, डब्ल्यू चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे आणि मी नेकलाईनला पण मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. तर इथं आता ब्रेकआउटचा वेट करतोय. ही कॅन्डल तुम्हाला दिसते, मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, ही कॅन्डल दिसते, ह्या कॅन्डलला मला समजलंय ब्रेकआउट झालेला आहे. ब्रेकआउट कसं समजलं की मी जी नेकलाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्यावरती ही कॅन्डल क्लोज झालेली आहे ग्रीन कलरमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यावरून मला काय समजलं की मला ब्रेकआउट घेतलेला आहे, म्हणजे ब्रेकआउट आलेला आहे. मग मी काय करणार, माझा स्टॉप लॉस सेट करणार सगळ्यात आधी. स्टॉप लॉस काय असतो, स्टॉप लॉस म्हणजे ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली द्यायचं नेहमी. ही ब्रेकआउट कॅन्डल आहे, ह्या ब्रेकआउट कॅन्डलच्या थोडासा खाली स्टॉप लॉस देऊन टाकायचा. ह्या लाईनला मी रेड करतो म्हणजे तुम्हाला समजेल की हा बाबा माझा स्टॉप लॉस आहे. ठीक आहे, स्टॉप लॉस आहे 1390 रुपये. हा झाला तुमचा स्टॉप लॉस. आता टार्गेट पण सेट करावे लागतील तुम्हाला. सॉरी, टार्गेट काय असतात की जेवढा डब्ल्यूची हाईट आहे ना तेवढं टार्गेट देऊन टाकायची. फॉर एक्झाम्पल मी काय करतो, इथून स्केल घेतो आणि स्केलमध्ये एवढं घेऊन टाकतो की ते 53 पॉईंट दिसतंय तुम्हाला खाली, दिसतंय बघा 52 पॉईंटचं टार्गेट आहे. हे उचला 52 पॉईंट, सेम 52 पॉईंट ब्रेकआउट कॅन्डल पासून 52 पॉईंट घ्यायचे तर 30 35 52. ठीक आहे, 52 पॉईंट इथपर्यंत म्हणजे 1463 ला मी एक लाईन ड्रॉ करतो. 1463 हॉरिझॉन्टल लाईन 1463. ठीक आहे, 1463 मी ग्रीन कलर देतो कारण इथं आपलं पहिलं टार्गेट असणार आहे. ठीक आहे, पहिलं टार्गेट अचीव झालेलं आहे बघ. किती ट्रेडिंग सेशनमध्ये झालेलं आहे हे, वन डेचा टाइम फ्रेम आहे ना. नेक्स्ट डेमध्ये 1 2 3 4 5 आणि 6, 6व्या दिवशी तुम्ही तुमचं प्रॉफिट बुक करू शकता. मार्केट इथं ओपन झाल्यावरती बुक करू शकता कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही हे टार्गेट सेट केलेलं आहे आणि तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. रिस्की ट्रेडर असाल तुम्ही आणि जर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर नेक्स्ट टार्गेट तुमचं एवढंच टार्गेट द्यायचं नेक्स्ट, ज्याच्यावरती हे जे फर्स्ट टार्गेट आहे ना त्याच्यावरती जो रेजिस्टन्स असेल. फॉर एक्झाम्पल इथे बघा, इथून लास्ट टाइम इथून चार्ट इथून खाली आलाय ना, तर इथं पण एक लाईन ड्रॉ करतो हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे, इथं लाईन ड्रॉ केली, हे तुमचं नेक्स्ट टार्गेट असेल बघा. दोन्ही पण टार्गेट अचीव झालेले आहेत आपले. सिमिलरली हे इन्फोसिसचं एक्झाम्पल आहे. सेम आपण बीपीसीएल मध्ये बघणार आहोत. आता बीपीसीएलचा मी चार्ट ओपन केलेला आहे. बीपीसीएलला 1 डे टाइम फ्रेम सेट केलेला आहे. तुम्ही टाइम फ्रेम कितीही सेट करू शकता, 15 मिनिट, 10 मिनिट, 1 तास, 4 तास, 30 मिनिटं. तुम्हाला जे, तुम्ही ट्रेडर असाल तर ऑब्व्हियसली 15 मिनिटाची करणार आहे. तुम्ही इन्व्हेस्टर असाल किंवा स्विंग ट्रेड असाल तर माझ्यासारखी एका दिवसाची कॅन्डल तुम्ही अप्लाय करणार. आता बीपीसीएल मध्ये मी बघतो, बीपीसीएल मध्ये पण मला समजलं की इथं 2 बॉटम तयार झालेले आहेत. म्हणजे फर्स्ट बॉटम हा आहे आणि सेकंड बॉटम हा आहे. ठीक आहे, मी काय सांगेल तुम्हाला की नेकलाईन ड्रॉ करायची सगळ्यात पहिल्यांदा. नेकलाईनच्या इथे ब्रेकआउट झाला पाहिजे. इथे नेकलाईन ड्रॉ केली का हा डब्ल्यू चार्ट पॅटर्नचा किंवा बॉटम डबल बॉटम चार्ट पॅटर्नचा हा सेंटर आहे, इथून मी ड्रॉ केली. ठीक आहे, तर इथून ड्रॉ केलेल्या लाईनवरती मला ब्रेकआउट आला पाहिजे, ब्रेकआउट कॅन्डल आली पाहिजे. तर ही दिसते ग्रीन कॅन्डल, मी झूम करतो म्हणजे तुम्हाला समजेल. ही ग्रीन कॅन्डल आहे. सॉरी, तर ह्या ग्रीन कॅन्डल वरून तुम्हाला समजलं की आपल्याला ब्रेकआउट आलेला आहे. ठीक आहे, तर मी काय करणार, तुम्हाला माहिती आहे आपण सगळ्यात आधी काय करतो, आपले पैसे वाचवण्यासाठी स्टॉप लॉस लावतो. मी घेतलं हॉरिझॉन्टल लाईन ब्रेकआउट कॅन्डलच्या थोडंसं खाली, याला करून टाकतो रेड. हा माझा स्टॉप लॉस असणार आहे. म्हणजे काय, 166 रुपयेचा माझा स्टॉप लॉस असणार आहे. आणि टार्गेट काय ठेवायचे, डब्ल्यू ची हाईट. तुम्हाला माहिती आहे डब्ल्यू ची हाईट किती आहे, कशी काढायची, इथून स्केल घ्यायची, नेक लाईन टू एवढी आपण घेऊया सेकंड बॉटमच्या. ठीक आहे, तर किती आहे, 5 पॉईंटच आहे. ठीक आहे, तर मी हे घेतो आणि ब्रेकआउट कॅन्डल इथे आहे ना आपली, इथून तुम्ही एंट्री घेणार, इथून 5 पॉईंट बस झाले 5 पॉईंट. ठीक आहे,
तर हे तुमचं पहिलं टार्गेट असणार किती 176 रुपीज. इथं पण मी एक ड्रॉ करतो. ठीक आहे. नंतर काय सांगितलं होतं, नेक्स्ट रेजिस्टन्स कुठे आहे ते तुमचं सेकंड टार्गेट असणार आहे, म्हणजे इथं 180 रुपीज. तर हे असा ट्रेंड करायचा डब्ल्यू चार्ट पॅटर्न. आता याच्यामध्ये रिस्क आणि रिवॉर्ड कसं असतो, तर रिस्क आणि रिवॉर्ड पण तुम्हाला दाखवून देतो. लॉंग पोझिशनसाठी तुम्ही इथं एंट्री घेणार, बरोबर. ही तुमची ब्रेकआउट कॅन्डल आहे आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी इथं एंटर करणार, बरोबर, या कॅन्डलच्या इथे. ठीक आहे. तुमचा स्टॉप लॉस इथे, बरोबर. आणि तुमचं फर्स्ट टार्गेट किती आहे, फर्स्ट टार्गेट आहे हे आहे 1.29 म्हणजे 1.3 चा रिस्क आणि रिवॉर्ड रेशो आहे. आणि जर सेकंड टार्गेटसाठी बघितलं तर 2.03 म्हणजे जवळजवळ डबल आहे. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही हे डब्ल्यू चार्ट पॅटर्न बनवू शकता आणि ट्रेड घेऊ शकता. स्विंग ट्रेडसाठी जाऊ शकता तुम्ही डब्ल्यू चार्ट पॅटर्नसाठी. नंतर ट्रेडिंगसाठी पण जाऊ शकता, इंट्राडेसाठी करत असाल तर. ठीक आहे. 15 मिनिटाची कॅन्डल लावायची किंवा 10 मिनिटाची कॅन्डल लावायची. ठीक आहे. तर आपण डबल टॉप पण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नंतर बऱ्यापैकी तुम्हाला आणखी भरपूर तुम्हाला दिसेल की डब्ल्यू चार्ट पॅटर्न तयार झालेले. ठीक आहे. इन्फोसिसमध्ये पण भरपूर झालेले त्याच्या आधी. हे बघा इथं पण झालेलं आहे डब्ल्यू चार्ट पॅटर्न. नेकलाईनला गेलेले आहे, नेकलाईन पासून डायरेक्ट वरती. बऱ्यापैकी सक्सेसफुल आहे हे. ठीक आहे. तुम्ही हिस्ट्री जर चेक केली बँक निफ्टीमध्ये पण बऱ्यापैकी चेंज झालेला आहे. ठीक आहे. तर हा होता डबल बॉटम चार्ट पॅटर्न आणि याच्यामध्ये सगळे सांगितलेलं की एंट्री एक्झिट कुठे असायची. स्टॉप लॉस खूप इम्पॉर्टंट आहे. स्टॉप लॉस लावण्यामध्ये चूक नाही करायची, कारण आपल्याला कॅपिटल आपलं सेव्ह करायचं. एक वेळ प्रॉफिट नाही झालं तरी चालेल, पण आपल्याला आपलं कॅपिटल वाचवता आलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं ब्रेकडाऊन कॅन्डलच्या खाली लावायचं. इथे सगळ्यात मोठी चूक काय होते माहितीये का, की स्टॉप लॉस हा इथं लावतात बॉटमच्या, त्याला काहीच अर्थ राहत नाही. म्हणजे तुम्ही रिस्क किती घेताय, रिस्क तुम्ही एवढी घेताय आणि तुम्हाला त्याचं रिवॉर्ड किती भेटतो, एवढं भेटतो. हे असं चुकीचं आहे ना. मग तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला रिस्क एवढीच घ्यायची. मी रिस्क किती घेतोय बाबा, एवढीच रिस्क घेतोय. आणि मग मी रिस्क घेतलेल्याचा फायदा मला काय होणार आहे, की मला एवढा रिवॉर्ड भेटणार आहे. ठीक आहे. तर रिस्क कमी ठेवा. रिस्क हे तो इश्क हे असं काय नसते. हे तुम्हाला कॅपिटल वाचवायचं बघा आधी, कारण एकदा कॅपिटल गेलं म्हणजे नंतर तुम्ही ते ट्रेडिंग पण सोडून द्याल. त्याच्यामुळं स्टॉप लॉस खूप महत्वाचा आहे. एक वेळ तुम्ही टार्गेट तुमचे फिक्स नाही केले तरी चालतील, पण स्टॉप लॉस हा खूप महत्वाचा आहे. आणि टार्गेटचा तुम्हाला माहितीच आहे, डब्ल्यू ची हाईट देऊन टाकायची किंवा मग नेक्स्ट जो रेजिस्टन्स किंवा सपोर्ट असेल तो. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डबल टॉप चार्ट पॅटर्न बघणार आहोत. ठीक आहे. सो थँक्यू.